तर नमस्कार मित्रांनो, शहापूर महाराष्ट्र केसरी श्री जयराम बैर आयोजित यांनी एक चांगला मैदान ठेवलेला होता आणि आपला तारचा मानकरी झालेला 12-13 शंभू आकाश शेट राऊत यांचा गटपास सुद्धा चांगला झाला आणि आता सेमी सुद्धा चांगला काढला. तर दादांना विचारू, काय सांगाल? अतिशय चांगली गाडी पळाली. आमचे मित्र नसीमभाई पटेल अमरावती यांचा देवा आणि आपला शंभू, खरोखर अतिशय चांगली गाडी पळाली आणि मगाशीच गटपास झाल्यानंतर जे गटाला स्पीड लागला त्याच्यापेक्षा चांगला स्पीड सेमीला लागला आणि अतिशय चांगल्या रीतीने सेमी पास झाली आणि खूप आनंद आहे. नक्कीच दादा. पण दादा, कुठेतरी दोन भावांमध्ये लढत झाली, बुंगा आणि शंभू, काय सांगाल? विषय असा झाला की दोघा भावांमधील लढत अतिशय चुकीची आहे. गटाला जर असती तर 100% आम्ही आता झालाच नसतं, कारण गट आमचा एकत्रच होता. मी, राहुल पाटील आणि आम्ही मिलिंद पाटील, आम्ही तिघांचा एकच गट होता. पण आम्ही तिघांनी संगनमत केलं, त्यांनी दुसरी पळवली, त्यांनी मी तिसऱ्या गटाला पळवली. आणि कुठेही आता सेमीला एकत्र आल्यानंतर आपण तर काय करू शकत नाही, कारण का बिनजोडला एक प्रकारे आयुष्यात ही शर्यत होणार नाही. आणि जर सेमी आल्यानंतर एकत्र तर मिलिंद शेट असेल, मी असेल, काही करू शकत नाही, कारण हक्कल नाही. पण माझं असं मत होतं की सेमीला त्याच्याकडून काही गोष्टी, माझ्याकडून काही गोष्टी हवा नाही, कारण का आमचा ड्रायव्हर कुणाल आमचा एकच, कुणाल मिलिंद शेटची गाडी सुद्धा हाकलतो आणि माझी पण हाकलतो. केशवदादा असेल, मिलिंद शेटचा बैल पकडतो, आपला बैल पकडतो. पण मी असं ठरवलं की माझ्या मित्राच्या मध्ये कुठल्या गोष्टी अडथळा नाही आला पाहिजे, तर त्याला कुणाल ड्रायव्हर असेल, केशवदादा असेल, सगळी माणसं दिली. कारण का बोल माझ्या मित्रामध्ये मी नवीन पोरं पकडली, कारण का तो आमचा राकेश गवळी आणि सागर काळभोर अतिशय चांगली बैल पकडतात, त्यांना सुट्टी करायला सांगितली, चांगली सुट्टी केली. दादा, स्पीड सुद्धा चांगला होता, त्या दोन गाड्यांमध्ये एकदम काटकीर लढत भेटली. झाला काय, खालून शंभू खूप मस्ती करत होता सेमीला, आणि सेमीला मस्ती करत असल्याने तो आपला देवा जो आहे तो कमी पळाला, उडला खालून सुट्टीला. देवा सुट्टीला कमी उडल्यानंतर थोडीशी सुट्टी लेट कमी झाली, म्हणजे गाडी थोडी कमी मागे होती, पण पुढे गेल्यानंतर गाडी कव्हर केली. दादा, कुठेतरी मिलिंद दादा आणि तुम्ही नेहमी एकत्र बघता, ते सुद्धा दिलदार व्यक्तिमत्व, ते सुद्धा कोणाला काही चुकीचं बोलत नाही. पण तुमच्यामध्ये नेहमी चर्चा होत असते का आम्ही एकत्र सुद्धा गाडी पळू आणि आम्ही विरोधात सुद्धा पळू, कारण हा क्षेत्र मैत्रीचं आहे. मग तुम्ही बोलता एकत्र गाडी लागल्यानंतर चुकीची कशी आहे? भाऊ आहे माझा मिलिंद पाटील, माझा मित्र नाहीये. आणि बुंगा आमचाच आहे, शंभू त्याचा आहे, आमची एकत्रच बैल आहेत आणि एकत्र या गोष्टी 3 फेऱ्यामध्ये होतात. आणि पण त्या बिंजोडमध्ये कधी आयुष्यात होणार नाही, कारण बिंजोडमध्ये ते होणार नाही, कारण का आज मिलिंद शेटचे बाबा आणि माझ्या बाबांचे त्या पवापासून संबंध, तर आम्ही दोघा मित्रांनी ते संबंध टिकवलेत. आणि खरोबर या गोष्टी परत होणार नाही, कारण का बिंजोडला तर होणार नाही आणि गटाला तर आम्ही कधी झुकणार पण नाही एकत्र मध्ये. पण सेमीला आल्यानंतर काही गोष्टी असतात, पण काही कसं असतं, तिसरा माणूस मध्ये असल्यानंतर मिसअंडरस्टँडिंग वाढते की मुलं नाचली वगैरे. पण मिलिंद शेटला सुद्धा माहिती कोण नाचलं नाही, जे त्याला शंभूला थोडेसे चाहते ते नाचत असतील, पण त्यांना पण मुलांनी सांगितलं, कारण सगळ्या भावंडांना माहिती आहे मिलिंद शेट आपला आहे, सगळ्या गोष्टी. पण भावाने त्याला सगळ्यांना बडबड केली, मी स्वतः खालून येताना लोकांना बडबड केली, गब्बसा रे गब्बसा, सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यांना माहिती आहे. आणि काय नंदी जिंकल्यानंतर थोडासा माणसाला आनंद होतो, पण माझ्या मित्राच्या विरुद्ध तो आनंद मला साजरा करायचा बरोबर आहे. आणि जर हलगी वाजवणारे असतील त्यांना पण मी थांबवले, त्यांना बोलू हलगी वगैरे वाजवू नका, कारण का आमच्या भावांची गोष्ट आहे, वाजवू नका, कारण का चुकीचा मेसेज जातो, वाजवले नाही. दादा, आता समजा दोन भावांमध्ये एक लढत झाली, मग आता दोन भावांना एकत्र आणा, मग आणि दोन भावांचं म्हणजे मिलिंद शेटचं आणि माझं बोलताय, काही विषय नाही, आम्ही एकत्रच आहेत. मिलिंद शेटने शुभेच्छा सुद्धा दिल्या, मिलिंद शेटने शुभेच्छा सुद्धा दिल्या मला, आणि काही विषय नाही, नंदी दोन्ही आमचे कधी पण आकळू शकतो एकत्र. मग तेच आता तीच एक गाडी आम्हाला बघायची, प्रेक्षकांना सर्वांना इच्छा आहे. 100% आकलू, काही विषय नाही, दोन्ही आपलेच नंदी आहेत. तुमची प्रेक्षकांची लवकरात लवकर इच्छा पूर्ण करू. नक्कीच दादा. दादा, आता आपला बघता शंभू मथुर सोबत कधी दिसेल? शंभू आणि मथुर हा कधी पण तुम्हाला दिसू शकतो, कारण राहुल पाटीलने मला बरेच वेळ बैल दिलेले आहेत आणि एक मित्र जपणारा आहे, दोस्ती जपणारा माणूस आहे, आणि आमची दोस्ती खूप चांगली आहे. आणि मथुर आणि शंभूची पण खूप भागड चांगली पळते, तर 100% येत्या कधी राहुल शेट्टी मला आवाज दिला तर कधी पण शंभू आणि मथुर पाळणार. आता दादा, तुम्ही बघता आपल्या मथुरचं 2-3 दिवस म्हणजे 1-2 वेळेला गुलाल पडले, त्याच्यानंतर खूप वाईट कमेंट येत होत्या, पण राहुल भाई आणि
मथुर प्रेमींनी 2 पावलं मागे घेतली का कोणाला असं प्रतिउत्तर देण्यापेक्षा करून दाखवलेलं बरं. शुभम दादा सुद्धा शांत होते. काय झालं माहिती का, बैलगाडी क्षेत्रच असं आहे, आज हार आहे तर उद्या जीत आहे, उद्या जीत आहे तर परवा हार आहे. तर राहुल शेठ खूप जुना माणूस आहे, माझ्या बरोबर खेळलेला आहे, भरपूर आम्ही लय दिवसापासून दोस्ती आहे. मला माहिती आहे खूप दिवसापासून शर्यती करतोय तो, हार जीत होत राहते. याच्या पहिल्याचा त्याचा खूप असा पराभव झालेला आहे. आता मथुर आल्यापासून एक 5-6 वर्ष झाले की राहुल पाटील गुलाला ते. आणि जर माझं एकच सांगणं आहे तुझ्या युट्यूबच्या माध्यमातून की राहुल शेठच्या माध्यमातून मी भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो पोरांनो की जे कमेंट करतात त्यांनी कमेंट करू नका. याच्यामध्ये राहुल शेठचा कमीपणा होता. याच्यामध्ये राहुल शेठची इज्जत जाते की राहुल शेठ सांगतो लोकांना कमेंट करायला, त्याच्यामुळे मुलं कमेंट करतात. कमेंट करू नका. तुमचं मथुरवर जे जीव आहे, जे प्रेम आहे ते त्याच्यावर तसंच तेव्हा तो त्या फॅन्स लोकांची कधीच कमी पडून देणार. फॅन्स लोकांना कधीच कुठल्या गोष्टी कमी पडून देणार नाही. त्या फॅन्सच्या जीवावरच तो पळणार, राहुल शेठच्याच जीवावर तो पळणार. आणि ज्या फॅन्स लोकांना जे कमेंट लोक करतात, ही जे फॅन्स लोक कमेंट करतात तुम्ही करू नका. तुम्ही माझा एकदा ऐका, एक भाऊ म्हणून बरोबर आहे. त्याला कुठल्याही गोष्टी लोकांना तुम्ही दुखवू नका. लोकांना न दुखवता तुम्ही जिंका, त्याचा आनंद वेगळा असेल. आता दादा बघता आपल्या शंभू साठी घरी आपले किती नंदी आहेत अजून? शंभू आहे आमचा दावणीचा मेन हिरो, सुंदर आहे आणि एक मल्हार आहे, 3 बैल आहेत. आता दादानी सुद्धा एक नंदींची वेगवेगळी खरेदी करतो, ती कशासाठी करत असेल जास्तीत जास्त? बघा कालांतराने आज मथुर थोडासा म्हातारा झालेला आहे, पण शेर बुड्ढा हो गया तर भी ताकत उसके पंजों में है. तो पळतोच अजून आणि तो खरंच राहुल शेठसाठी पळतो. पण एक राहुल पाटील काय आलंय, थोड्या दिवसांपासून कुठेतरी मथुरचा 2दा-3दा पराभव झाल्यानंतर की कुठेतरी गुलाल नव्हता. पण बघा बैलगाडी क्षेत्र 3 फेऱ्याचं ठीक आहे, पण मुंबईचा खूप चुरशी. दादा काय सांगाल, आता आपल्याला फायनलची ओढ लागलेली आहे, तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल ते घरी बसून व्हिडिओ बघतात? सर्वांना वाटतंय की शंभू नंबरच करेल आणि खरोखर त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. आणि ठीक आहे, आज गुलाल जरी प्राप्त झालाय तरी मला त्याच्यामध्ये आनंद आहे, कारण का थारचा मानकरी झालो आणि पुन्हा एकदा परत गुलालामध्ये राहणं ही खूप मोठी असते. आणि बैलगाडी क्षेत्रातला सर्वात मोठा टास्क आहे आणि शंभूने तो पूर्ण केलेला आहे आज. दादा कुठेतरी आज एक अजून आव्हान आहे तुम्हाला, कारण एक आधी भावांमध्ये सेमीला लढत झाली, आता शेवटला एक फायनलला लढत होणार आहे, बोल का? राहुल शेठ पाटील काही नाही, तो जिंकला आणि मी जिंकला, कोणी आमच्या मधला जिंकू दे, आम्हाला आनंद होतो. आमची मित्रता तशी आहे, कारण का आम्ही मित्र जळल्यानंतर जळणारे नाहीयेत. मित्र जर जिंकला असेल तर आम्ही असे लोक आहेत, मिलिंद शेठ असेल, मी असेल, आम्ही अशी लोक आहेत की मित्र जिंकला त्याला आम्ही अभिनंदन करणारी माणसं आहेत, त्याला म्हणजे शुभेच्छा देणारी माणसं आहेत, त्याच्यावर जळणारी नाहीत. बरोबर आहे दादा. एक अजून प्रश्न, या प्रेक्षकांना काय सांगाल का एकदम हा क्षेत्र आहे हा प्रेमानेच पार पाडला पाहिजे? 100% मुंबई बैलगाडा क्षेत्र, मगाशी तुला काही गोष्टी चालू होत्या तेव्हा मी सांगितलं की मुंबईमध्ये फार छान असं शर्यती चालू आहेत. सातारा असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई सातारा संपूर्ण जेवढं महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यती सगळीकडे बैलगाडा शर्यती खूप चांगल्या पद्धतीने चाललेली आहे आणि कुठेही त्याला गालबोट न लागला पाहिजे. हा सर्वात पहिले बैलगाडा मालकांनी त्याचा हे घेतलं पाहिजे, हातात घेतलं पाहिजे, कुठेतरी काळजी घेतली पाहिजे की नका या गोष्टी. कारण याच्या पूर्वीचा जो काळ होता मित्रा, 5-10 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही युट्यूबवर नव्हते त्या टायमाला बैलगाडी शर्यती क्षेत्रात तुला एखादा सांगू, एखादा खाकी वर्दीवाला जरी माणूस आला ना तरी बैलगाडा मालक पळत होता. कारण का पोलीस असायचे, माणसांवर गुन्हे दाखल व्हायचे, खोटे नाटे गुन्हे दाखल व्हायचे. बरेचशा लोकांवर बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठमोठ्या लोकांना गुन्हे दाखल आहेत. पंढरीशेठ फडके असतील, आमचे बोनिवलीचे तात्या असतील, अहो या मोठमोठ्या लोकांच्यावर किती गुन्हे आहेत. आणि का एकमेव याचं कारण बैलगाडा क्षेत्र एक खानदानी माणसं आहेत, एक शेतकऱ्याची मुलं आहेत, त्याच्यामुळे बैलगाडा शर्यती चालू राहिल्या पाहिजेत, त्याच्यामुळे या माणसांवर गुन्हे आहेत. दादा कसा काय काल होता तो पूर्वीचा, तुम्ही जेव्हा शर्यती क्षेत्रात होते तेव्हा तो काल कसा असायचा, तेव्हाचा तो आनंद कसा असायचा जुन्या लोकांचा? मी खूप लहानपणापासून या बैलगाडी क्षेत्रात आहे आणि बरेचशा चढ उतार बघितलेले आहेत, तर मी पराभवानी खचून कधी जात नाही आणि आनंद जिंकलं तरी हुळून जात नाही. कारण का सर्व माझी मित्रमंडळी असतील, कारण का माझ्या वडिलांपासून ही सर्व मित्रमंडळी त्यांनी कमवलेली आहे आणि त्यानंतर मी सुद्धा ती कमवतोय. कारण का खूप नाव आहे बैलगाडी शर्यती क्षेत्रात आमचं, राऊत कुटुंबाचं, माझ्या वडिलांचं, आणि ते संबंध टिकले पाहिजेत. पूर्वीच्या काळामध्ये खूप
चांगले चांगले बैल पळायचे, पण खरोखर युट्यूब कुठेतरी नव्हता, सोशल मीडिया नव्हती, त्याच्यामुळे ती बैल पडद्याच्या आडमागे राहिली. ती कुठेतरी लोकांच्या पब्लिक फेस गेली नाही. आणि आता युट्यूबच्या माध्यमातून ही सर्व नंदी पळतात. पूर्वीच्या काळात सुद्धा चांगले चांगले नंदी पळायचे, खूप अशी नामांकित नंदी होते. पण आता त्या टायमाला माणसं सुद्धा चांगली होती, खूप प्रेमळ होती. आता सुद्धा माणसं चांगली आहेत, पण त्या टायमाला म्हणजे ओल्ड जनरेशन होतं आणि सगळी ओल्ड लोक असल्यामुळे, म्हणजे जुनी लोक असल्याने त्यांची ती भाषा वगैरे, त्यांचे जे शर्यती करणं असेल ते खूप आगळं होतं. आता यंग जनरेशन आल्यामुळे आमची काही पद्धत वेगळी, ते नवीन नवीन काही गोष्टी होत राहतात. दादा तुम्ही म्हणजे या क्षेत्रात कोणत्या वयापासून आले, म्हणजे आवड कशी काय नेमकी निर्माण झाली? आमची तिसरी पिढी आहे बैलगाडा क्षेत्रात. हे सर्व भावंड पण बैलगाडी शर्यतीत मोठे झालेत. मगाशी मी गाडीत येताना त्या पोरांना बोललो, यार किती जुने आपण बैलगाडी शर्यती मालक आहेत. मी लहानपणापासून बैलगाडी शर्यती क्षेत्रात आहे. मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून बैलगाडी शर्यती क्षेत्रात आहे. प्रत्येक ज्या टायमापासून नंदी घेतले त्या टायमापासून ज्या टायमाला कळतंय बैलगाडी क्षेत्र, ते आजही मी तुम्हाला सर्व नंदी सांगू शकतो. आणि मला आजही सर्व माझ्या नंदींची त्या नावं पाठ आहेत. आणि ती या भावंडांना सगळ्यांना फॅमिलीला सुद्धा माहिती आहेत की ते नंदी आपल्याकडे होते. पूर्वीपासून फार शौक आहे आणि तो आजही आम्ही तसाच ठेवलेला आहे. वडिलांची कुठेतरी आम्ही नाव ठेवतोय वडिलांचं, आणि कुठेही कधी कमी पडून देणार नाही. आणि शर्यती क्षेत्रामध्ये आम्हालाही कुठे गालबोट लागेल ही मुलं अशी आहेत, मोहनशेठ गेल्यानंतर कुठेतरी नाव घालवलंय, मोहनशेठ गेल्यानंतर कुठेतरी अड्ड्यात भांडणं करतात, म्हणजे असं प्रवीण काकांचं सुद्धा नाव असेल, नाही आम्ही नाव कधी घालून देणार नाही. कारण का आमची सर्व क्वालिफाईड फॅमिली आहे, सर्व बिझनेस करणारी मुलं आहेत. तर थोडासा मी बैलगाडी शर्यतीला वेळ देतो, त्याच्यामधून सगळ्या गोष्टी आहेत. दादा जो बैलगाडी क्षेत्रात प्रेम भेटतो हा पैशाने विकत घेता येईल का? आज जर पैशाने विकत घेत असता तर आज तिकडेच पैसे कमवत राहिलो असतो, कुठेही बैलगाडी क्षेत्रात आलो नसतो. कारण का पूर्ण दिवस एवढ्या उन्हात, एवढ्या धुळीत, एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. आणि या मुलांचं जे प्रेम आहे, हे जे मित्रमंडळीचं जे प्रेम आहे, आज तुम्ही बघतील सर्वीकडे, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि हेच बैलगाडी क्षेत्रात कमवलंय. पैशाची गोष्ट नाही, बैलगाडी क्षेत्रात माणुसकी आणि एक ओळख खूप मोठी गोष्ट आहे. हा दादा नंदी तर प्रत्येकाचे असतात, कुठेतरी त्यांना साथ म्हणजे कट्टर मित्रांचीच असते, कारण मित्रांशिवाय काहीच होऊ शकत नाही. मित्र खूप मोठी गोष्ट आहे. हे सर्व बैलांचं वगैरे माझा भाऊ संदीप सर्व बघतो, त्याची मुलं सर्व, हे आम्ही सर्व भावंड असतील, आम्ही शर्यतीला वगैरे असतो, पण बैलांची देखभाल वगैरे तोच करतो. आणि एकदम त्याचीच बैल आहेत ती, एकदम मनापासून सगळ्या गोष्टी, आम्हाला कुठल्याच गोष्टी बघायला लागत नाही. आणि त्याच्यामुळे सर्व आहेत बैल वगैरे सगळी, त्यांची फिटनेस वगैरे सर्व काही चांगली आहे. आणि जर साताऱ्याचा विषय, कराडचा विषय जर करतील तर माझे भाऊ हर्षल पोळ आणि अक्षय पोळ यांच्याकडे, हे आम्ही दोघांमध्ये म्हणजे तिकडे घाटावर गेलं का तिकडे पण ते त्यांच्या इथे पोहतो आणि मुंबईला आपल्या इथे पोहतो. दोघांचं संगनमत चांगलं आहे. आज एवढ्या वर्षापासून त्याचे पण माझे संबंध आहेत. आज 8-10 वर्ष झाले हर्षल पोळ आणि माझे संबंध आहेत. आज पहिल्यापासून एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या सोबत येतो आणि मी पण त्याच्या सोबत आहे. आणि जेवढी पण नंदी आहेत, बरेचसे नंदी त्यांनी घडवलेले आहेत. आज शंभूला पण 3 फेरे माहित नव्हतं, हर्षलने सर्व शिकवलेले हरी. आणि ह्याच्या पहिले आपला क्रांती असेल, आपला काशी असेल, अफाट जीव लावून सर्व काही गोष्टी, त्या टायमाला काशी कराडलाच वारला, ते पण लोक एवढी रडत होती की एखाद्या घरातला सदस्यच जातो त्याच्याप्रमाणे रडली. दादा तुम्ही डोंगरिया का शेराबाईल उतरवलेला ना? डोंगरिया. गेल्या वर्षी उतरवलेला? हो, गेल्या वर्षी. यावर्षी नाही, यावर्षी काय उतरायची गरज नाही डोंगरिया. आणि जरी उतरायला लागला तर उतरू आपण. शंभू या वर्षी आहे आपलं नाव करा. नक्कीच दादा. बस तुम्ही बोलता का? तर आज एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही आज दोन्ही भाऊ आज ज्या समस्या होत्या त्या तुम्ही सोडवल्या, आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा दोस्ती दुनियादारीमधला राजा म्हणून म्हटलं जात आहे.